विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अभ्यासाचा कंटाळा येणे आणि अभ्यासातून थकवा येणे हा आजचा आपला विषय आहे. दोन वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी विचारलेले दोन प्रश्न इथं मी एकत्रित केलेले आहेत. खरं तर अभ्यासाचा थकवा असा एक प्रश्न विचारला गेला आहे. त्यामध्ये हा स्टुडंट असं म्हणतोय की मी खूप अभ्यास करतो, त्यामुळे इतका थकून जातो की मला दुसऱ्या दिवशी अभ्यास करू वाटत नाही, म्हणजे मी थकून गेलेलो असतो. तर आता अभ्यासाचा कंटाळा आलाय, अभ्यास करू वाटत नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी अभ्यास होत नाही, असा दुसरा विद्यार्थी आहे. खरं तर या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये 3-4 प्रकारचे प्रश्न याच स्वरूपाचे होते. मग आपण या दोन्हीचा एकत्रित विचार करावा असं मला वाटलं. आता पहिली गोष्ट आहे याच्यामधली ती म्हणजे अभ्यासाचा थकवा येतो आणि अभ्यासाचा कंटाळा हा दुसरा भाग आहे. आपण थोडासा अभ्यास हा शब्द बाजूला ठेवूया. इथं थकवा आणि कंटाळा असे दोन शब्द आहेत. आपण थकतो. आता हे थकतं कोण? तर ते काम करण्यासाठी, ते कार्य करण्यासाठी जी टूल्स वापरली जाणार आहेत ती टूल्स थकणार. आपण माणूस आहोत, तेव्हा अभ्यास या प्रक्रियेमध्ये आपण वापरतो काय? तर आपला मेंदू आणि आपले डोळे, म्हणजे डोके आणि डोळे या दोन अवयवांचा वापर केला जातोय. हे दोन अवयव थकणे, आता यांना विश्रांतीची गरज आहे. मेंदूला विश्रांतीची गरज आहे, डोळ्यांना विश्रांतीची गरज आहे. पण मला खूप अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यामुळं मी त्यांना विश्रांती न देता अव्याहतपणे सातत्यानं एकसारखं अभ्यास करत राहतोय. याच्यामुळं मला थकवा येऊ शकतो. आता काय होतं, आपण दररोज झोपून उठलो की फ्रेश असतो आणि मग रात्री झोपेपर्यंतच्या कालावधीमध्ये आपण आपल्या मेंदूचा वापर करत राहतो. हा वापर आपण कसा करतोय त्यावर अभ्यासामुळे आपण थकणार की नाही हे ठरतं. तिथं आता थकवा असा भाग म्हणत असताना याच्यामध्ये वेगवेगळे पैलू आहेत, पण इथं थोडक्यात त्या पैलूंना टच करायचा आपण प्रयत्न करू. एक भाग, जर तुम्हाला त्या कामामुळं किंवा अभ्यासामुळं थकवा येतोय तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला इफिशियन्सी मेंटेन करता येत नाही. तुमचे डोळे विशिष्ट कालावधीनंतर उघडझाप करणं किंवा पुस्तक वाचत असेल, स्क्रीनचा वापर करत असेल तर काही काळ ते बंद ठेवणं, या बाबी माझ्याकडनं व्हायला पाहिजेत. मेंदूला सुद्धा आपण एकसारखं एकच काम देऊ शकत नाही. मागे अनेक सेशन्समध्ये आपण मेंदूच्या रचनेविषयी बोललेलो आहोत. पुन्हा मी इथं रिमाइंड करून देतो. मेंदू थकतो का? बेसिकली तर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा जो मेंदूचा भाग आहे तो विचाराची प्रक्रिया गतिमान करत असतो आणि अभ्यास करत असताना विचार गतिमान होतातच, पण हे लक्षात ठेवायचं आहे असा जो काही एक ताण असतो त्या ताणामुळं ग्लुकोज मेंदू फार जलद वापरतो आणि परिणाम असा होतो की तो लवकर थकायला सुरुवात होते. आणि मग असा थकलेला जो मेंदू असेल त्याला रिएनर्जाइज व्हायला वेळ लागतो, कारण त्याला पुन्हा ग्लुकोजची गरज पडते. तेव्हा मला अभ्यासाचा जर का थकवा येतोय तर एकतर माझी अभ्यास करण्याची पद्धती मला बदलायला हवी. मी अभ्यास करत असताना मेंदूला थकवा येणार नाही असे टॉपिक्सचे छोटे छोटे भाग करायला हवेत. म्हणजे काम तर तेच पूर्ण करायचं आहे, पण ते पूर्ण करत असताना 1,2,3,4 असं मी करत गेलो तर हा जो क्वामा आहे याला आपण मराठीमध्ये म्हणतो स्वल्पविराम. अभ्यास करत असताना असे स्वल्पविराम गरजेचे आहेत. हे अल्प आणि स्वल्पविराम आपण घेत गेलो तर मेंदूला सलगपणे काम करून येणारा जो थकवा असेल तो येणार नाही. दुसरा भाग, टॉपिक्सची निवड. मी अभ्यास करत असताना मी थकतोय याचा अर्थ मी सलगपणे अवघड, काठिण्य पातळी जास्त असलेले टॉपिक्स निवडतोय. मग मला काय करायला हवं तर काही कठीण, काही तुलनेने सोपे अशा पद्धतीचे टॉपिक
काही अशी कामं की जिथं मेमोराईज करायचं आहे, काही अशी कामं की जिथं मला मेमोराईज करायचं नाही आहे, असं कॉम्बिनेशन करत मला नेता यायला पाहिजे. म्हणजेच ही कामांची मी जर का चढउतार अशी मांडणी केली असेल तर मला अभ्यासामुळं थकवा येणार नाही. अभ्यासामुळे थकवा येतो याच्यामध्ये आणखी एक भाग असू शकतो की तुम्ही पुरेशा प्रमाणामध्ये शरीरात ऑक्सिजन घेत नाही आहात. याचाच अर्थ तुम्ही एरोबिक एक्सरसाइजेस पुरेसे करत नाही आहात. रोज अर्धा तास किमान शरीराला घाम येईल अशा पद्धतीचा तुमचा व्यायाम विद्यार्थी दशेत तर व्हायलाच पाहिजे. मग काय करायचं? दोरी उड्या मारा, उंच उड्या काय असतील जागेवर त्या मारा, धावा. तुम्ही खेळत असाल तर उत्तम आहे, म्हणजे बास्केटबॉल खेळतोय तर उत्तम आहे. म्हणजे तुम्ही एक अर्धा तास असा वेळ द्यायला पाहिजे जेव्हा तुमची कार्डियॅक ॲक्टिव्हिटी वाढायला पाहिजे. ही वाढली असेल तर रक्तामध्ये ऑक्सिजन सप्लाय खूप वाढत जातो आणि याच्यामुळे थकण्याचं प्रमाण कमी होतं. ज्यांना योगासनं जमतात अशा लोकांना प्राणायाम जर जमत असेल, सोपी सोपी प्राणायाम तुम्ही जर का करत असाल, ज्याच्यामध्ये भस्त्रिका प्राणायाम आहे, दीर्घ श्वसन आहे, हे जर तुम्ही करत असाल तर लंग्सची व्हायटल कपॅसिटी वाढते. आपण कमी श्वासांमध्ये जास्त ऑक्सिजन घेऊ शकतो आणि त्यामुळं मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो आणि तो थकत नाही. अभ्यास करत असताना थकवा येणं याचं दुसरं एक कारण आहे, ते म्हणजे अभ्यास करताना अकारण इतर टॉपिक्स डोक्यामध्ये घोळवत राहणं आणि याच्यामुळंच खरं तर मेंदूमधली जास्त ऊर्जा वाया जाते. आता हा झाला थकव्याचा भाग, म्हणजे मला अभ्यास तर करायचा आहे, मी करतोय. आता आला दुसरा भाग की कंटाळा. कंटाळा हा मेंदूशी संबंधित नाही, तो आपल्या मनाशी संबंधित आहे. मला अभ्यासाचा कंटाळा आलाय ही माझी मनोधारणा आहे. आता ही मनोधारणा कशामुळे येऊ शकते? तर मला तोच अभ्यास पुन्हा करावा लागतोय असं वाटणं, किंवा रिपिटेशननी तेच तेच टॉपिक्स मला करावे लागतायत असं वाटणं, किंवा अभ्यासाची जी एकंदरीत प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमधला माझा रस कमी होणं. कंटाळा येतो असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मनोधारणेमुळं आपण तिकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करतो. बघा, मला जी गोष्ट आवडते ती गोष्ट करत असताना मला कधीही कंटाळा येत नाही. तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीशी गप्पा मारणं तुम्हाला कंटाळा येत नाही. आवडता पदार्थ खाणं कंटाळा येत नाही. आवडता सिनेमा पाहणं कंटाळा येत नाही. आवडतं पुस्तक वाचणं कंटाळा येत नाही. ही धारणा आहे की मला कंटाळा येतोय. कंटाळा येणं हे जडत्व आहे, म्हणजे मला माझी ही स्थिती बदलायची नाही आहे. मला आहे ह्या सेफ झोनमध्ये राहायचं आहे किंवा या कोशामध्ये राहायचं आहे, या धारणेतून हा कंटाळा निर्माण होत असतो. ज्याला कंटाळा येतोय तो स्पर्धक नव्हे असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये. कारण ज्याला यशस्वी व्हायचं आहे, स्पर्धेत टिकायचं आहे, त्याला कंटाळा या शब्दाचा कंटाळा यायला पाहिजे. म्हणजे तो शब्द तुमच्या शब्दकोशात असता कामा नये. दर मिनिटाला, दर सेकंदाला मी त्या अभ्यासामध्ये असायला पाहिजे, म्हणजे मला कंटाळा येणार नाही. माझं जे ध्येय आहे त्या ध्येयाच्या प्रती मी सदैव जागरूक असेल तर मला कधीच कंटाळा येणार नाही. मी निवडलेलं जे ध्येय असेल ते माझं स्वतःचं आहे, माझ्यावर कोणी लादलेलं नाही, अशी परिस्थिती असेल तर मला कंटाळा येणार नाही. मी कुणाला तरी दाखवण्यासाठी स्पर्धा परीक्षा करतोय असं असेल तर मला पुढे जाऊन कंटाळा येऊ शकतो. पण मला यशस्वी व्हायचं आहे, मला ते गोल अचीव करायचं आहे, म्हणून मी जर ते करत असेल तर मला नक्की कंटाळा येऊ शकतो. बघा, मला इथून चालायला सुरुवात करायची आहे आणि 10 किलोमीटर चालायचं असेल तर माझ्या शरीराची क्षमता कमी पडली तर मला थकवा येऊ शकतो. पण माझ्या शरीराची क्षमता असताना माझी मनोवृत्ती जर का त्या धारणेतून उलटी झालेली असेल तर मात्र मी 10 किलोमीटर चालू शकत नाही. पहिल्या केसमध्ये 10 किलोमीटर चालता न येणं, इथं क्षमता कमी पडलेली आहे. क्षमता वाढवता येते. मगाशी जे आपण उपाय सुचवले त्यांनी मेंदूची क्षमता अभ्यासाची वाढवता येऊ शकते, पण ते थकव्यावरचे उपाय आहेत, कंटाळ्यावरचे नाहीत. कंटाळा येणाऱ्या माणसाला उपाय एकच, आणि तो म्हणजे कंटाळ्याचा त्याला कंटाळा यायला पाहिजे. तेव्हा तुमचे हे जे दोन वेगवेगळे प्रश्न होते ते
या तुलनात्मक पद्धतीनं पुढे गेल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल, थकवा हा इफिशियन्सीशी यूज करणं याच्याशी संबंधित आहे. आपलं तंत्र बदललं, तंत्रशुद्ध पद्धतीनं आपण ते काम अभ्यास केला तर थकवा येणार नाही आणि हायेस्ट इफिशियन्सीनं आपण यशस्वी होऊ. कंटाळा येतो याच्यामध्ये मनोवृत्ती, मनोधारणा बदलणं गरजेचं आहे. अभ्यास तोच असला तरी त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीनं बघता यायला पाहिजे, कारण एका टॉपिककडे आपण असंख्य पद्धतीनं बघू शकतो. ही दृष्टी मिळवण्यासाठी आपल्याला त्या टॉपिककडे अनेक अंगानं बघता यायला पाहिजे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, कंटाळा आणि थकवा या दोन्हीतला फरक तुम्हाला लक्षात आला असेल. तुम्ही न थकता, कंटाळा न येऊ देता शांतपणे अभ्यास करा आणि लवकरात लवकर यशस्वी व्हा. त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.